नमस्कार, आपण पाहत आहात उस्मानाबादचं निर्भीड, निपक्ष आणि सडेतोड चॅनल उस्मानाबाद लाईव्ह। उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धनगर समाजाचा विराट मोर्चा काढण्यात आला। होळकर घराण्याचे 13वे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। एसटी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी या व अन्य मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। पाहूया त्याची एक दृश्य। सर्व समाज बांधवांना प्रथमतः विनंती आहे की प्रत्येकाने खाली बसायचं आहे। आपल्या अंगामध्ये छत्रपती महाराजा यशवंतराव होळकरांचं, अहिल्यादेवी होळकरांचं, मल्हारराव होळकरांचं रक्त आहे। या ठिकाणी राजाने कृपया सर्वांनी खाली बसायचं आहे। खाली बसून या ठिकाणी राजांच्या बरोबर आपल्याला ऐकायचं आहे। राजा म्हणू शकतो, एका हातात शस्त्र, एका हातात शस्त्र घेऊन का अशा अनेक प्रश्न मला माझ्यासमोर उपस्थित झाले आणि याच प्रश्नांची मी उकल करत असताना माझ्यासमोर एक काव्यपंक्ती आठवते। प्रजेचा नारा आम्ही, प्रजेचा नारा आम्ही, प्रजेचा उद्धार आम्ही, जन्म घेऊन भारतभूमी जगूया सर्वांच्या कामी। या देशाचे तरुण आम्ही, तारुण्यात जगतो आम्ही, तारुण्यात जगतो आम्ही, तारुण्यात जगतो आम्ही। मित्रांनो, जेव्हा माझ्यासमोर तारुण्याबाबत विचार आला तेव्हा मला प्रश्न पडला की नेमकं तारुण्य म्हणजे काय असतं, की नेमकं तारुण्य म्हणजे काय असतं। अरे पराभवाने खिस्सा पिस्सा ते कसलं तारुण्य, पराभवाने खिस्सा पिस्सा ते कसलं तारुण्य, निराशेने रक्त खुडतं ते कसलं तारुण्य। वर्तमानही निराकतो, वर्तमानही पराखतो, घेऊन त्याचा ठाव, नवे घडवते जुने घडवते, तारुण्य त्याचं नाव, तारुण्य त्याचं नाव। अहो तारुण्य म्हणजे होश, तारुण्य म्हणजे जोश आणि याच तारुण्याच्या जीवावरती आपल्याला संपूर्ण आपल्याला संपूर्ण धनगर समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं आहे। मित्रांनो, लक्षात ठेवा, आरक्षण कुणाच्या बापाचं नाही, आरक्षण आमच्या हक्काचं आहे आणि आम्ही ते मिळवल्याशिवाय राहणार नाही। मुख्यमंत्री साहेबांना एवढंच म्हणणं आहे की मुख्यमंत्री साहेब एसी मधून बांधावरती येता का, मुख्यमंत्री साहेब एसी मधून बांधावरती येता का, काही नाही धनगर समाजाचे दुखणे समजून घेता का, काही नाही धनगर समाजाचे दुखणे समजून घेता का। तुमची बायको छान आम्ही तर सोबत नसते आहे, तुमची बायको छान आम्ही तर सोबत नसते आहे। बघा माझी कारभारी दिवस रात राखते आहे, बघा माझी कारभारी दिवस रात राखते आहे। आमच्या सोबत डबक्यातले अशुद्ध पाणी पिता का, आमच्या सोबत डबक्यातले अशुद्ध पाणी पिता का, मुख्यमंत्री साहेब एसी मधून बांधावरती येता का, काही नाही धनगर समाजाचे दुखणे समजून घेता का, काही नाही धनगर समाजाचे दुखणे समजून घेता का। तुमचं पोरगा एसी मधून कॉन्व्हेंट मध्ये जातं, तुमचं पोरगा एसी मधून कॉन्व्हेंट मध्ये जातं। बघा माझं बाळ तसल्या काट्यातून पांघरून घेऊन येतं होतं, विजा पावसात माझा वासरू झाडाखाली भिजत बसून राहतं, 2 दिवस वाजवत राहतं जातं। कसं नेणार दवाखान्यात, पैसाच करतो घात, कसं नेणार दवाखान्यात, पैसाच करतो घात। माझ्या त्या वासराचे अश्रू पुसून देता का, माझ्या त्या वासराचे अश्रू पुसून देता का, काही नाही धनगर समाजाच्या माणसांचे म्हणणे पटून घेता का, काही नाही एसी मधून बांधावरती येता का, मुख्यमंत्री साहेब एसी मधून बांधावरती येता का। मला इथं बोलण्याची संधी, धनगर समाजाला एक शब्द दिला होता, जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी मंत्रालयामध्ये जाणार नाही, परंतु त्यांनी त्यांचा शब्द त्यांनी पाळलेला नाहीये। बरं, धनगर समाजाचे नेते महादेव जानकर आज सत्तेत आहेत, त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत का नाही तुम्हाला? महादेव जानकर साहेबांनी धनगर समाजाच्या बाबतीत, आरक्षणाच्या बाबतीत विधानसभेत वारंवार अधिवेशनात प्रश्न विचारायला पाहिजे होता, सरकारला धारेवर धरायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी असं कोणत्याही प्रकार त्या ठिकाणी केलेलं नाहीये आणि धनगर समाजाच्या मतावर, धनगर समाजाच्या ताकदीवर ते मंत्री झालेले आहेत, या गोष्टीचा त्यांना विसर पडलेला आहे। आता त्यांनी एक स्टेटमेंट दिले की कार्यकर्त्यांनी स्वतःचं घर लग्न न करता पक्ष सांभाळावा, तर त्या संदर्भात काय? ते त्यांच्या पक्षवाढीसाठी असल्यामुळे त्या बाबतीत मी काही जास्त बोलू शकत नाही। सर्वप्रथम मी सर्व राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यामासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना मी अभिवादन करतो आणि आज आपण सगळे इथं जमलेलो आहोत ते धनगर आरक्षणासाठी। कित्येक वर्षापासून हा समाज सुखसुविधा त्यांना ज्या गरजेच्या होत्या, ज्या त्यांना मिळायला पाहिजे होत्या, त्याच्यापासून वंचित राहिलेला आहे आणि मी असं समजतो की हा फक्त धनगर समाजाचाच लढा नाही, ह्याच्यामध्ये सर्व जितके आपल्या भारतामध्ये जितक्या जाती जमाती आहेत त्यांनी एकत्र आलं पाहिजे, कारण आज धनगर समाजाच्यावर जी वेळ आहे ती उद्या कुणावरही येऊ शकते।
यासाठी आपण एकत्र जमलं पाहिजे. आजचं सरकार असू द्या किंवा ह्याच्या आधीचं सरकार असू द्या, जितकी गव्हर्नमेंट्स आत्तापर्यंत झाल्या सर्वांनीच याबद्दल निराशा केली. त्यामुळे आपण कुठल्याही एका पर्टिक्युलर शासनाला जबाबदार धरण्यापेक्षा हे जितके राज्यकर्ते आत्तापर्यंत झाले सर्वांनीच निराशा केलेली आहे. आणि या समाजाचा जो हक्क आहे, जो अधिकार आहे, त्याच्यापासून त्या समाजाला वंचित ठेवण्यात आलं. आज मी इथे होळकर घराण्याचा वंशज म्हणून आलेलो नाही, तर या समाजाचा एक बांधव, या समाजाचा एक घटक म्हणून मी इथं आलेलो आहे. आणि मी धनगर समाजाबरोबरच सर्व समाजांना हे आव्हान करतो की आज आपण सर्वांनी या आरक्षणाच्या लढ्यासाठी धनगर समाजाची साथ द्यावी आणि सर्वांनी मिळून धनगर समाजाला त्यांचे हक्क अधिकार मिळवून द्यावे. धन्यवाद.